नमस्कार, मी उज्ज्वला. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज मी तुम्हाला मक्याच्या कणसापासून 3 प्रकार बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्ट्रीट स्टाईल स्वीटकॉर्न बनवण्यासाठी सगळ्यात आधी घेऊया स्वीटकॉर्न. मी 3 वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत. कणीसला सोलून घेतले आहे. आता हे बॉईल करायचे आहेत. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. पाणी टाकायचं. बुडेल इतपत पाणी टाकायचं स्वीटकॉर्न आणि गॅस ऑन करून त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावर चव छान येते कणसाला आणि व्यवस्थित हलवून घेऊन 5 ते 6 मिनिटं याला उकळून घ्यायचं आहे. जास्त उकळवायचं नाही आहे, थोडंच 5 ते 6 मिनिटं उकळवून घ्यायचं. पाच ते 6 मिनिटं झाले आहेत. बघू शकता स्वीटकॉर्न पण शिजले आहेत. स्वीटकॉर्न शिजले की नाही हे चेक करताना एक स्वीटकॉर्न हातात घेऊन असा प्रेस करायचा. हाताने दबला की समजायचं शिजला. याला जास्त ओव्हर हीट नाही करायचं आहे. आता हे एका चाळणीमध्ये चाळून घेऊया, म्हणजे यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि लगेचच आता इथे मी बनवायला घेणार आहे. सुरुवातीला बटर स्वीटकॉर्न बनवणार आहे. मस्त टेस्ट येते. लहान मुलांसाठी छान असा नाश्त्यासाठी पर्याय आहे. इथे मी 1 वाटी स्वीटकॉर्न घेतले आहेत. आता त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकत आहे. पाव चमचा काळी मिरी पावडर, मीठ चवीनुसार. स्वीटकॉर्न बॉईल करताना त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं आधीच, त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे. आणि बटरमध्येही थोडंसं मीठ असतं. तर आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सिंपल पद्धतीत खूप टेस्टी आणि लहान मुलांसाठी संध्याकाळच्या नाश्त्याला छान पर्याय आहे हा. तर हे आता हा आपला झटपट बटर स्वीटकॉर्न तयार आहे. सर्व करून घेऊया. नक्की ट्राय करा, मुलांना खूप आवडतो. साधी सिंपल रेसिपी आहे ही. तर बघू शकता इकडे बटर स्वीटकॉर्न तयार आहे. आता मस्त चटपटीत मसाला कॉर्न बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी, त्याच बाउलमध्ये 1 वाटी कणीस घेतले आहेत. आता त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा काळी मिरी पावडर, काळी मिरी पूड आहे आणि मीठ चवीनुसार, 1 चमचा बटर मेल्ट केलेलं पाहिजे. मेल्ट असेल तर छान टेस्ट येते. आणि हा लिंबूचा रस नक्की टाका. खूप छान आंबट मस्त चव येते. बाहेरपेक्षाही खूप छान बनतात घरी. तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. गरम असल्यामुळे काय आहे की बटर लवकर वितळतं आणि गरम गरम खूप छान लागतं खायला. आता यानंतर क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी 1 चमचा मिओनीज टाकत आहे. नक्की टाका मिओनीज असेल तर, नसेल तर हे नाही टाकलं तरी चालेल. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. स्वीटकॉर्न चाट जसं मॉलमध्ये भेटतं त्यापेक्षाही खूप चांगली टेस्ट आणि चटपटीत अशी स्वीटकॉर्न घरच्या घरी आपण बनवू शकतो. तर नक्की बनवा, खूप छान लागते ही टेस्ट. आता हे पण बनवून तयार झालेलं आहे. हे आता सर्व करत आहे. मुलांनाही खूप आवडतं आणि मोठ्यांनाही त्याहून जास्त आवडतं. एवढं असं मस्त टेस्ट आहे याची. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता बनवणार आहोत चीज कॉर्न. त्याच बाउलमध्ये सगळे आता राहिलेले कणीस टाकून घ्यायचे आहेत. मीठ चवीनुसार, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. अर्धा चमचा
चाट मसाला, पाव चमचा मिक्स हर्ब्स, पाव चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा मिओनीज आणि 1 चमचा बटर. मी इथे चीज क्यूब घेतले आहे. तुमच्याकडे जर प्रोसेस चीज असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. आणि हे किसणीने किसून घेते. इथे एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे. कॉर्न घेताना गरम घ्यायचे, म्हणजे चीज आणि बटर एकजीव होतात. त्यामुळे शक्यतो कॉर्न गरम घ्या आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फास्ट हलवल्यामुळे ते लवकर मेल्ट होतं बटर. आणि जर थंड झालं तर तुम्ही थोडंसं डबल बॉयलरमध्ये गरम करूनही खाऊ शकता, नाहीतर असं पण ते छान लागतं. नक्की ट्राय करा हे 3 प्रकार. अशा प्रकारे मिक्स झालं आहे, बघू शकता. आता हे सर्व करून घेऊया. मस्त चटपटीत आणि क्रीमी टेक्स्चरचं चीज कॉर्न तयार आहे. तर तुम्ही नक्की हे 3 प्रकार ट्राय करा. 3 प्रकारचे मार्केटसारखे स्वीट कॉर्न बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे ही. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.